नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात 300 वर प्राणी आणि पक्षी आहेत। साधारणतः एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था केली जाते। मात्र यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पारा 43 अंशांवर गेल्याने तातडीने कूलर लावावे लागलेत। वाघ आणि बिबट्याला उन्हाचा सर्वाधिक त्रास होतो, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली जाते। पिंजऱ्यात सावली राहील याची खबरदारी घेतली जाते। प्राण्यांच्या प्रत्येक हालचालीवर प्राणी संग्रहालय प्रशासन लक्ष ठेवून आहे। इथे ग्रीन नेट पण लावलेले आहेत आणि पोटते पण लावलेले आहेत। वाघांसाठी आपण स्पेशल प्रत्येक वाघांकरता एक पॉन्ड म्हणजे डबकं तयार केलेलं आहे, जेणेकरून त्याचा बॉडीचं टेम्परेचर कमी होऊन जाईल। आणि पक्ष्यांकरता ग्रीन नेट पण लावलेली आहे आणि इथे वाघांना आणि बिबट्यांना पाणी मारणं पण सुरू राहतं सतत। त्यांच्या पाण्यामध्ये ग्लुकोज आणि इलेक्ट्रॉलचं पावडर जसं जसं ऊन वाढते तसं आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे। या उन्हापासून यांना त्रास होऊ नये किंवा यांचं आरोग्य बिघडू नये म्हणून डाएटमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। काही विटॅमिन्सच्या गोळ्यासुद्धा या वाघांना किंवा या प्राण्यांना दिले जात आहे। एकूणच पक्षी असेल, वाघ असेल किंवा जे काही हरणं आणि या महाराजबागेतील जे काही पशुपक्षी आहेत त्या सगळ्या प्राण्यांची उन्हापासून बचाव कसा करता येईल आणि उन्हाचा त्रास या सगळ्या प्राण्यांना होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे। वाढत्या उन्हापासून नागरिक कसेबसे बचाव करतात, मात्र पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या मुक्या प्राण्यांना उन्हाचा तडाखा सहन करण्याशिवाय पर्याय नसतो। त्यामुळे त्यांची काळजी प्राणी संग्रहालय प्रशासन अगदी व्यवस्थित घेत असतं। कॅमेरामन मनोज आगलावे आणि संजय डाबसे ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नागपूर।